नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. शॉर्ट व्हिडिओ जो टाकला होता की साडीला फॉल कसा लावायचा तो तुम्हाला प्रचंड आवडला आणि खूप सारे कमेंट आणि रिक्वेस्टसुद्धा होत्या की सविस्तर व्हिडिओ येऊ द्या, कारण का 1 मिनिटामध्ये मी दाखवलं होतं ते तुम्हाला असं परफेक्टसुद्धा समजलं होतं. आता लाँग व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती भेटते किंवा टिप्स आहेत छोट्या छोट्या फॉल लावण्याच्या, पिको करण्याच्या, ह्यासुद्धा भेटून जातात आणि व्हिडिओ खूप छान समजला जातो. आता साडीला कोणत्याही घ्या, एका साईडला ब्लाऊज पीस असतो, कुठल्या नेसत्या बाजूला असतो किंवा पदराला असतो. तर ह्या साडीला नेसत्या बाजूला होता तो मी कटिंग करून घेतला पहा. आणि आता इथं काठ दाखवते मी. काठ आहेत ते ब्रॉड आहेत साडीचे आणि साडीच्या सुलट साईडला पिंक कलर आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये कसा दिसतोय पहा, हा पिंक कलर आहे, सुलट बाजू आहे पहा ही. आणि आता मी उलट करून दाखवते. उलट केल्यानंतर पिंक हा कलर अजिबातच दिसत नाही, जो साडीचा ब्ल्यू आहे कलर तोच दिसतो. त्यामुळे इथं फॉल जो आहे तो ब्लू घ्यायचा. आणि जर साडीचा काठ आहे आतून सुद्धा सुलट साईडला लाल कलर पिंक कलर असेल आणि उलट साईडला सुद्धा पिंक लाल असेल आणि काठ ब्रॉड असेल तर तुम्ही त्याच कलरचा मॅचिंगचा लावून घ्या. आता इथं अंतर मी सांगते. एका साईडला आपण पिको करून घेतला, दुसऱ्या साईडला सुद्धा पिको असेल तर पिको घ्या, कारण का हल्ली साडीला प्रत्येक साडीला गोंडे आलेले असतात. क्वचितच असतं की दोन्ही साईडला पिको असतात. आता मी एका साईडला गोंडे आहेत, एका साईडला पिको केले आणि अंतर सांगितले तुम्हाला. अंतर प्रत्येक वेळी इंच टेप घेऊ शकत नाही आपण, ह्याच्यासाठी हाताचे ईत केलं आपण. असा हात करून मी तुम्हाला दाखवलेला आहे. आणि 4-4 बोटे 2 वेळा घेतली असं सुद्धा दाखवलं. किंवा इंच टेपचं माप सांगते, 6 इंच पिकोपासून घ्यायचं आणि फॉल जोडायला सुरुवात करायची. आता प्रत्येक वेळी फॉल धुतल्यानंतर तुम्ही प्रेस कराल असं काही नाही, काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो, लाईट जाऊ शकते किंवा आणखी काहीतरी होऊ शकतं. याच्यासाठी काय करायचं, फॉल धुवून ज्या वेळेला आपण घालतो त्यावेळेला मऊ होईपर्यंत सुकवायचं, जास्त कडक असं सुकवायचं नाही. आणि मऊ झालेला फॉल घेऊन यायचं आणि रोल करत प्रेस करत हातानेच घ्यायचं. प्रेस केल्यागतच हा फॉल आपल्याला भेटून जातो. आता ही फॉल धुण्याची प्रोसेस सांगते. फॉल का धुवायचं, कारण का जर फॉलचा कलर जात असेल आणि साडीचा कलर वेगळा काटासारखा आपण फॉल लावत असो तर एक कस्टमरने साडी धुतली तर ती कलर आहे तो साडीत मिक्स होतो आणि कस्टमरची साडी खराब होऊ शकते. आता हे झालं, त्यामुळं फॉल आहेत ते आधी धुवून बघायचे की कलर जातो का, किंवा आणतानासुद्धा विचार करून आणायचा की कलर जाणारा आहे का. आता इथं मी थोडासा फॉल लावताना अर्धा इंच आतमध्ये फोल्ड केला आणि पिको करून घेत आहे पहा. आता पिकोचं मशीन नसेल तर तुम्ही साध्या मशीनवर सुद्धा तुमची साडी घरच्या घरी लावू शकता. जर साधं मशीनही नसेल तर तुम्ही दोन्ही साईडला हातावरती स्टिच करू शकता, म्हणजे टाके घालून स्टिच करून घेऊ शकता. आता इथं पहा, काठ आहे सुलट बाजूला तो पिंक आहे आणि आतल्या साईडला ब्लू आहे. तर मी रिंगीतली जी धागा आहे तो पिंक कलरचा घातला आणि जो वरचा धागा आहे तो साडीच्या मॅचिंगचा म्हणजेच फॉलच्या मॅचिंगचा घेतला. त्यामुळे दोन्ही साईडला वेगवेगळं काही दिसत नाही. पिंक आहे ते पिंक धागा दिसतो आणि आतल्या साईडला उलट साईडला ब्लू कलर दिसतो. त्यामुळं तुम्हाला आता दाखवलं की साडी लावून झालेली आहे. आता लावण्याची प्रोसेस पहा. मी सुईमध्ये धागासुद्धा तुम्हाला कसा घालतोय ते सुद्धा दाखवले. आणि एक साईड धाग्याची घ्यायची, सुईमध्ये ओवून घ्यायचं आणि दुसऱ्या साईड एकसारखं करून गाठ घालून घ्यायची. तुम्हाला प्रोसेस पाहिली असेल तुम्ही आता अगोदर. आणि इथं पहा, टाके घालते वेळी पहिला एक टाका घातला मी सुईचा, दुसऱ्या टाका तिथूनच घ्यायचा आणि आपण बटन लावल्यानंतर हुक लावल्यानंतर लास्टला कशी गाठ घालतो त्या पद्धतीनं गाठ घालून घ्यायची. मग पुढचे टाके घ्यायला सुरुवात करायची. पहा, आता हे पुढचे टाके घ्यायला मी सुरुवात केलेली आहे. इथं सुद्धा दुसरा फॉल याच पद्धतीनं मी लावून घेत आहे पहा. खूप साऱ्या साड्या येतात, मला दिवसाला नाही म्हटलं तर 8-9 साडी करावी लागते, नाहीतर दुसऱ्या दिवशीच्या साड्या ज्या येतात त्या पेंडिंग राहतात. खूप मग लोड पडतो, याच्यासाठी मी रोज रेग्युलर इतक्या साड्या करत असते.
आता माझ्या इतक्या साड्या मी दिवसाला कशा लावून संपवते ते सांगते, कारण का पिको तर पटकन होतो मशीनवरती, पण टाके घालायला खूप उशीर लागतो. पण टाके कसे घालायचे ते सांगते. सुईमध्ये एक टाका ओवला तर प्रत्येक टाकेच्या वेळेला धागा खेचत बसायचं नाही. सुईमध्ये 2, 3, 4 जसे सुईमध्ये मावतील असे टाके घ्यायचे आणि मग धागा खेचायचा. एकदम 4 टाके लागले जातात आणि तेवढं अंतर फास्ट होतं आणि साड्या आहेत त्या पटकन लावून होतात, म्हणजे वेळ नाही लागत. अशा पद्धतीनं तुम्ही साड्या लावून घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ आहे तो खूप छान व्हिडिओ आहे, तुम्हाला खूप समजावून मी सांगितलेला आहे. आणि आज इतक्या साड्या मी केलेल्या आहेत पहा. आणि कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. खरंच तुम्हाला ही जर प्रोसेस आवडली असेल तर प्लीज चॅनेलला लाईक करा, शेअर करा. काही माझ्यासारख्या ताई आहेत त्यांना फॉल लावतात, त्यांच्याशी व्हिडिओ हा शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.